ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णुवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्री कृष्णाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। 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 ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णसतावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्साधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णं पद्मनेत्रसुहासवदनं पन्था टोपी च माला दण्डकमण्डलूधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुमची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुमचं पायी। तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टक दिक्पालाधी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तुमचं हवी आणि होता दाता आणि देवविता तुमचं समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तुमचं व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञात आणि ज्ञान तुमचं एक विशेषा वेदांचाही तर्क सांसरे शास्त्रात तेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मनसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय देईचे सदैव ताप पाप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया ती पैलतीर तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुधी नाना न बाधवत तुझ्या कृपे किती वरून आपुले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान दिलेला निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनांते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्गम जो पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गा विलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलाही करता आणि करविता तुमची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणपती अथर्वशीर्ष ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांस्तनूभिः यशेम देवहितं यथायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो परिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं त्वत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वकलिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं कृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवशोतारम् अवधातारम् अवधातारम् नमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्
समन्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदिदं तत्त्व जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि नश्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितं तारेण वृद्धम् एतत् तव मनस्वरूपं ककारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशनित्या गणकऋषिः विष्णुगायत्री छन्दः गणपतिदेवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं तदं च वरदं हस्तैर्विध्यानं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धान्विताङ्गं रक्तपुष्पैः स्फुरितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। ॐ भद्रं कर्णिभिः शृणुयां देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरैः अङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिः यशेमदेवहितं हितायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षोः परिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 36। श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाजिया चरणी विनवी तसे करजोडुणी भक्तिभावे करुणिया सिद्ध म्हणे नामधारका नीलकथा असेनिका एकचित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समस्तासी तया गाणगापुरात होता विप्रवेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्ग वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने पराण्णसी जावो येणे मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच त्याग्रामी प्रतिदिवसी विप्रयेती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणांसी इष्टांना घालिती परियेसा ऐकोणी ते विप्रनारी नानापरी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपलापती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे म्हणी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी सर्वे त्यांच्या स्त्रियांसी अवनितिले परियेसा देखोनी ते विप्र वनिता पतिजवळी आली तुरिता सांगती झाडी विस्तारता आमंत्रण ब्राह्मणासे याथे स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करीते माझे मन इष्टान्न पूर्व जेवावे ऐकोणी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणान घडे म्हणत असे निरोप घेऊन तये वेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू धुंपतीसी बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुले गृहा यावे विचार करुणी मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवीत म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपुले पतीसी सांगणे आवंते बरवे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी पराण्णसी काय करू म्हणतसे ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावोनी या तत्क्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी
जावे तुवा आमंत्रणेसी, तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनीचे वासना जाण, तुवा पुरवावी कारण. तदा सदा दुष्यित अंतःकरण, कुलस्त्रियेचे असू नये. ऐकोनी श्रीगुरूचे वचन, नमन करी तो ब्राह्मण. विनवितसे कर जोडून, न घे परान्न नेम असे. गुरुवचन जो न करी, तो पडे रौरवा घरी. निरोप तुमचा माझ्या शिरी, तो पडे रौरवा घरी. निरोप तुमचा माझ्या शिरी. जाईन स्वामी म्हणतसे, कुसोनिया श्रीगुरुसी. आले दंपत्य आमंत्रणासी, आनंद झाला बहुवसी. तया विप्र स्त्री येते, पितृनाम उच्चारून. संकल्प करी तो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्टान्न. वाढीती तया दंपतीसी, भोजन करीत्या समयासी. दिसे विपरीत तियेसी, श्वान सुकर येऊनी हर्षी. समागमे जेविताती, कंटाळले तिचे मन. उठे आपण तेजुनी अन्न, जेवित होते जे ब्राह्मण. त्या समस्तांशी सांगतसे, ऐसे परी पतीसहित. आली नारी चिंता करीत, पतीस सांगे वृत्तांत. श्वान उच्छिष्ट जेविलेती, प्रेयसी म्हणे तो ब्राह्मण. तुझे मी आपुले दैवहीन, घडले आपण प्राण. उच्छिष्ट श्वान सुकरांचे, ऐसे कोपोनी श्रियेसी. आली दोघेसी गृहाशी, नमन करीती भक्तीसी. ऐका श्रोतेस एक चित्ते, श्रीगुरु म्हणती तियेसी. कैसे सुख परांनासी, सदा दूषिती कथीसी. पुरले तुझे मनोरथ, चिंता करी तेज वरू. म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू. व्रतभंग झाला म्हणून, परान्न घ्यावे म्हणून. संकल्प होता माझे मनी, मिळाली सती वैरिणी. दोष आपण घडविले, ऐकोणी तयाचे वचन. श्रीगुरु म्हणती हासून, पुरविली स्त्रियेची वासना. आता तिचे मन झाले, कधी न वचे परण्णासी. वर्ते तुझ्या वाक्या सरसी, न करी चिंता मानसी. दोष तुझ नाही जाण, आणिक एक सांगे तुझ. जेणे धर्म घडती सहज, अडला असेल एखादा द्विज. देव पितृ कर्माविणे, कोणी न मिळे विप्र त्यासी. जावे तेथे भोजनासी, जरी तेथे मृत्यू जासी. अनंत दोष असे जाण, श्रीगुरुचे वचन ऐकोन. विप्र साष्टांगी करी नमन, विनवी तसे कर जोडून. विनंती माझी परी येसी, अन्न घ्यावे कवणाचे घरी. कळती दोष कवण्या परी, जाऊ नये कवण्याद्वारी. पेरो पावे स्वामिया, श्रीगुरु म्हणती विप्रासी. अन्न घ्याव यासी धरे पुससी, गुरु भुवनाधिकी हर्षी. जेवावे शिष्य वर्गाघरी, वैदिकादी विद्वज्जन. मातुल आपुला शिशुर जाण, सहोदरादी साधुजन. गृही अन्न जेवावे, पडला विप्र ब्राह्मणा वीण. त्याचे घरी घ्यावे अन्न, करावे गायत्री जपन. दोष नाही अवधारा, विप्र म्हणे श्री गुरुसी. विनंती माझी परियेसी, निषिद्ध अन्न सांगा आम्हासी. कवण्या घरी जेवू नये, बहुजन एक अन्न करीतई. पृथक वैश्व देव न करीती, वर्जावे अन्न विप्र जाती. महादोष बोलिजे, धनगर्वी तामसा घरी. कृपण निर्दय व्यभिचारी, दांभिक दुराचारी विप्राघरी. अन्न तुम्ही वर्जावे, दंभार्थाने जप करी. अथवा काम्य रूपे जरी, द्रव्य घेऊनी जप करी. तया घरी जेवू नये, कुलदैवत माता पिता. सोडूनी जाय तो परता, आपल्या गुरुसी निंदिता. जेवू नये तया घरी, आपुल्या कन्या जामा तासी. क्रोधे करुणा सदा दोषी. न घ्यावी अन्न त्या घरासी, निपुत्राचे घरी देखा. समस्त दुष्कृते परांनासी, घडती देखा ब्राह्मणासी. तेसेची जाणा परिस्त्रियसी, संग केलिया नरक होय. परगृह वास करिता, जाय आपुली लक्ष्मी करिता. आमोस्येसी परान्न जेविता, मास पुण्य जाय देखा. आपुल्या कन्येची घरासी, जाऊ नये भोजनासी. पुत्र झाली या कन्येसी, सुखे जावे अवधारा. सूर्य चंद्र ग्रहणासी, अन्न घेऊ नये परियेसी. जात अथवा मृत सुत केसी, जेवू नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार, कवण रहाटे द्विजवर. तैसे जरी करीती नर, त्यांसी कैसे दैन्य असे. विप्रमध्ये व्यापिले, आचार कर्म सांडिले. याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊनी. विप्र विनवी स्वामीसी, अनुसी विनंती परियेसी. आचार धर्म कैसी, निरोपावे दातार. पराशर म्हणे ऋषींसी, सांगेन आचार परियेसी. जेणे होय अप्रयासी, सर्वसिद्धी पावती. ब्राह्ममुहूर्ती उठोणी, श्री गुरु स्मरण करोणी. मग ध्याव्या मूर्ती तिन्ही, ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह, सूर्यादी केतुसह.
सनत्कुमार सनकसनंदनसह स्मरावे तळे वेळी सह नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पृथ्वी देवता सप्त ऋषींते स्मरवणी सप्तद्वीपे सप्तभुवनी समस्त नामे घेवोनी मग म्हणावेस प्राप्त स्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी लघुशंकेसी जावनी शौच मन करावे भोजनापूर्वी अपार दोनी जांभई आलिया शिंकलिया दोनी लघुशंका शौची दोनी आचमन करावे अधो वायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमोनिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी श्रोत्रा चमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु स्तोत्री येणे पवित्र परियेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणोदित बहिणी भूमिसी जायचे यज्ञ पवित्र कानी ठेवोनी नैऋत्य दिशे जावोनी टोळी पालव घेवोनी अधोमुखी बैसावे व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार करी येस चारी वर्णा हाच उपदेश शौचविधी बोलिला विप्रदक्षिण तळ हाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलिली असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळ हातेसी ब्राह्मण तीर्थ अग्नितीर्थ तरीयेसी अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरंगुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पणदेव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ कराहर्षी आचमन ब्राह्म तीर्थेसी करावे ब्रह्म विद्वज्जने ब्राह्मतीर्थे आचमणे तिनी केशव नारायण माधव म्हणून देव तीर्थे उदक सोडुनी गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त ध्वोनी ध्वनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्ठी तळहस्ते ठेवोनी श्रीधर नाम उच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पांचागुलींसी दामोदरे शिरस्थानी चतुरंगुल पृष्ठेसी शंकर्षण घ्राणेसी तर्जनी आदी अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठानामिके अनुरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी स्तोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठिकेसी अधोक्षज नारसिंह म्हणा ऐसी अच्युत्यनाभी जनार्दने हृदय स्पर्श पांचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजांचा ऐका पाच अंगुली विधिपूर्वका येणे विधी स्पर्शावे हे गुरु म्हणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे असी जे करीती भक्तीसी दैन्य कैसे तया घरी करावे प्रातः स्नान तेणे होय सर्व साधन तेजोबल आयुष्यवर्धन प्रातः स्नान घेरिया अशक्य संकट जाहले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाची परी सांगेन ऐक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी आणिक स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शनमात्री तीर्थ स्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ असे प्रातः स्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी अशक्य असेल देहासी उष्णदके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवूनी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीर स्मरण करुणी नदी निर्धारू आर्द्र वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांतीहीन सोमवारासी मंगळवारी मृत्यू करियसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धन हानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्राप्त पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिमोमुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणांसी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणीजे तया धोत्र नेसलियानंतरी विभूती लावावी परिकरी मंत्रविधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्मशुद्धन मिळेजरी कोपी चंदन लावावे द्वारावती मुख्य करी वरकड मृतिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवसी देवताकृत श्राद्ध दिवसी अभ्यंगानंतर सुतकेसी कोपी चंदन वर्जावे प्रातः संध्येचे विधान सांगेन ऐका ऋषीजन
नक्षत्रे असताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे. सूर्योदय होय तव जप करीता उभे असावे. उदय समयी अर्घ द्यावे. तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ. गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता. आसन घालून निरुता चित्त रूढ करावे. रामतीर्थे तेरा चमन विष्णू नाम स्मरण. प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे. ब्रह्मपूर्व स्वरम म्हणून प्राणायाम करावे तिनी. त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्वसिद्धी. आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी. कैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेणे विधी करावे. अर्घ द्याव याचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. गोशृंगा इतके उंच करून अर्घ द्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपोनी सायं प्रातर द्यावी तिनी. हंसः शुचिषण मंत्रेसी माध्यानी अर्घ द्यावे अवधारा. प्रातर माध्यानी उभे बरवे. सायं अर्घ्य वैसून द्यावे. आचमन द्विपाद करावे. करा प्रदक्षिणा असावादित्य. अर्घ द्याव याचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवी युद्धासी नित्य येती परियेसी. संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय. अपजय होता सूर्यासी उदय आस्तमान नभे परियेसी. कर्म्या चालती ब्राह्मणांसी स्वाहा 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 स्वधाकार न चाले. याची कारणे अर्घे देती तिची वज्रायुधे होती. जावोनी दैत्यांसी लागती पराभवती प्रतिदिवसी. दैत्य असती ब्रह्मवंश त्यांसी बदलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष असावादित्य म्हणून या. ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोष नासी. चारी पावले फिरता पैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केली या घरी ऐका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहे ती अधिका. अग्निहोत्रादी स्थानी ऐका शताधिक फले असती. तीर्थदेवता सन्निधात्मी सहस्त्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल हरी सन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ. भिन्नकाष्ठासनी वैसोनी जरी जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास पारी तृणी भाग्य यशिजाय. भस्मासनी व्याधिनाश कंबलासनी सुखपरियेस. कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रजनी मोक्षप्रिया. कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण. पापे जाती पळवण आयुः प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्ते परियेसा. नाममंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पाप हरे. मन कार म्हणजे आपुले मन. कार नाम आपुला प्राण. मन प्राण एक गोठवण. जप करावा एक चित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी. ज कार जन्म विच्छेदोनी. प कारे जन्म पापदुरी. चारी वेदांची मूळ एक. गायत्री मंत्र असे ऐक याची कारणे जपावा नीक. वेदपठण फळ असे ऐसा मंत्र जपे नर. वृथा जन्म दैसा सुकर. जप करा हो निर्धार चिंतिले फळ पाविजे. न करावा उदकी बैसोन त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण अग्नी 3 विप्रमुखी. आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात. अग्नी उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे. उदकवर जावे या कारण बैसीचे आपण शुभासन. हस्त स्पर्शोनी नाभी स्थान प्रातः काळी जपावा. मध्यानी हृदयस्थानी जपावा माळ अधरोनी. हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा. उभेनी करावा प्रातः काळी पैसोनी की जे मध्यान काळी. अथवा उभे राहोनी निश्चयी उभय पक्षी करावा. बैसून जपावा सायंकाळी. पहावा वृक्ष मन निर्मळी. जरी वृक्ष नसे जवळी नासावर नयनी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थासी जपनेमिला अष्टोत्तरेसी. वानप्रस्थ यतीश्वरासी सहस्र मुख्य करावा. संधी विग्रह होय जरी 28 करापुरी. अशक्य होय जरी 10 वेळा जपावा. उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे कौपेसी. प्रकट वाक्याक्षरांसी कनिष्ठ प्रकार परियेसा. त्रिपाद असती गायत्रीसी मिळवणी न म्हणावी परियेसी. म्हणता पातक महादोषी महानरक अवधारा. पृथक करुणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी. पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाविजे. अंगुळी जपे 1 पुण्य पूर्वांगुलीने दशगुण. शंखमणीने होय शतगुण. प्रवाला माळ सहस्रफळ. स्फटिके 10 सहस्र पुण्य. मोतिके लक्ष गुण जाण. पद्माक्षी जप निर्गुण 10 लक्ष पुण्य असे. कोटी गुणे स्वर माला
कुशरुद्राक्ष अनंतफळा जप करा तुम्ही निश्चळा गोपीमाला धरून या जपकरिता मृदंगीजे मेरू पापबोरीचे अपारू प्राणायाम गेला ती वारू मेरू लंगेले पाप गायत्री जप 3 पादास प्रत्येकी करावा एकादश पापांचा सर्वनाश रात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय करिता स करावा सहस्र एकचित्ता उपपातके नासती महापातकादी दोषाशी कोटी जप करावा परियेसी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा जप करावा मनदृढे न पहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभाषण आदी करू नये कंडू नये देह आपुले नेणता जरी तुके घडले श्रोत्राचमन करा पाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्तदेवता आहे ती जाणा स्पर्श करिता दक्षिण पापे जाती परियेसी जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभळी आली जरी क्रोधरूप जपता भारी पापे घडती अवधारा नेणता घडे इतुके जरी आचमन करे स्तोत्री अग्निसूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापोनी अग्निसी करावे नित्य हवनासी वारा घालो नये त्यासी हाते परणे मुखे सुटे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्र्य धनक्षय मुखे फुंकिलिया आयुष्य जाय हस्ती मुळी होय मृत्यू फुंकणी अथवा विंझाणीसी वायू घालावा अग्निसी काष्ठे समृद्धी परियसी ज्वलित असावा अग्निरेखा ज्वाला निगती जय स्थानी आहुती घालावी ये वदनी समिधा आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्प दुर्वादिका आणो नये शूद्रे ऐका होमलव्ये आहे ती विशेखा सांगे नावे परियेसा सावी निवार तंदुळ असती मनोहर गोधूम जव निर्धार याव नाळ राळे मुख्य असती 60 दाणे नीती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करा कुणी घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळांचे तेल परियेसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीसी अनध्याय होय तया दिवशी एक रुचा म्हणावी तेही न ये एखाद्यासी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्रह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावे एखाद्या दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठण फल असे श्वेततीळ देवांसी धूम्रवर्ण ऋषीजनांसी कृष्णवर्ण पितरांसी तिळ तर्पण करावे यज्ञोपवीत सव्वे देवांसी निमित्तीने करावे ऋषींसी अपसव्ये पितरांसी तर्पण करावे येणे रीती देवांसी अंजुली एक ऋषींसी अंजुली द्वय सम्यक पितरांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसी ऐका सापत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे देव ब्रह्म ऋषी ईश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तीळ पितरांसी अनंत पुण्य परियेसा जदिन करी तिल तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती असे स्वर्ण दंभ पवित्री करावे आयन दूता मंगळस्नान तिला विण करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विण निष्फळ असे अवधारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी टिपवाळी चतुर्दशीसी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विलीसी करावे तर्पण परियेसी यज्ञोपवीत सव्याने एक तीळ घेऊनी विचार अंजली देऊनी त्रिवार अंजली देऊनी यमाचे नाव उच्चारुणी तर्पण करावे भक्तीने यमाची नावे त्रयोदशी सांगेन ऐका विस्तारेसी यमधर्म राज नावे ऐसी मृत्यू अंतक चौथा जाणा वैवस्वत काल देखा सर्वभूत क्षय ऐका 8वा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाणा रुकोदर चित्र रेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे परियेसा समस्त पातके नासती रोगव्याधी न पीडिती न घडे कधी अपमृत्यू शनिश्चरादी महापीडा शुक्ल पक्षी माघमासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्मनामे परियेसी वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करोनी सूर्यनामे अर्घेतिनी द्यावे समस्त विद्वचनी म्हणे नृसिंह सरस्वती श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो
श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे आह्निक निरूपणम नाम षट्त्रिशोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 37। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरूपले त्यानंतर। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृही रक्षावे कारणासी अग्निमंथन काष्ठासी संपादावे कृष्ण मार्जार शिखंड दिव्य म्हणी कृत तिळ कृष्णाजीन छाकवस्त्र पितुकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकती शुक्रपक्षी सारसासी पोसावे घरी करियेसी समस्त पाप विनाशी धेनु असावी आपल्या घरी देवपूजेचे विधान सांगेन ऐका एको गृह करवे समांजुन देवगृह अर्चावे हिरण्य रौप्य तांबरेसी अथवा मृतिका पात्रेसी संमार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन कांस्य पात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्रजाती न करावे वस्त्र धरोणी वामहस्ती दक्षिण हस्ते सार वावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे घडेमणी भस्म करुणी सार वावे रंगमाळिका घालुनी निर्मळ असावे देवता भुवनी मग शुभासनी वैसोनी देवपूजा करावी विकाळन घडे यासी प्रातः काळी करावी हर्षी तेही न साधे परियेसी माध्यान्न काळी करावे सायंकाळी मंत्रेसी पुष्प पहावी भक्तीसी ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपूर नरकभोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एक चित्ते देवपूजा करावयासी विधाने 6 परियेसी उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेन ऐका अग्निपूजा अधिका मानसपूजा अतिविशेषा एकचित्ते परियेसा सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष तंदिळी जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी अथवा पूजावे देवसी ब्राह्मण पूजावी अतिविशेषी गुरुपूजा मानसी प्रत्यक्ष दृष्टी त्रैमूर्ती निरोप घेऊनी श्रीगुरूचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्र देवाचे विधीपूर्वक अर्चावे श्रीगुरूचे देवपाणी पूजा करी काष्ठ पाषाण तेची होती देव जाण प्रसन्न होय परियेसा प्रणव मंत्रोनी 12 उदके प्रोक्षावी आपले शीर्ष संकल्प करुणी अंगन्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी पूजा करुणी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढुनी विनयेसी टाकावे नैऋत्य दिशी दूत वस्त्र अंतराहाशी दीप प्रज्वलित करावा स्मरावे श्री गुरुसी मनोवाक्याय करवेसी अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा चारिद्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार कराध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस शीर्षेती आवाहनोन पुरुष एवेदे करा आसन एता वानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपादुत्व ऐसा अर्घ द्यावे परियेसा तस्माद विराळ म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे यत्पुरुषेण मंत्रेसी स्नपन करावे देवासी पंचामृतादी विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मागे करुणी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी वैसवावे शुभासनेसी तन्यत्र मिती मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसी तस्मात् ज्ञात मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येणेचे म्हटले गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अर्चायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहाव याचे विधान सांगेन ऐका ऋषीजन आपण पेरली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहत कळ करुणी विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाणा उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत मरत्त मध्यम अधमपीत कृष्णचित्र अधम वजावी शिळी पुष्पे देख सदिच्छ अथवा कृमी भक्षक भूमीमध्ये पडले एक पुष्प त्याजावे देवासी शिळे नव्हते द्रव्य जाण बिल्वपत्र तुळशी पर्ण सहस्त्रपत्र कमळे जाण सदा ग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल चंपकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवी रेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी
वर्जावी पुष्पे तुंबियसी तत्पुर अर्क करविलेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरिकन्या निगुडेसी सेवका कल्पित करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहल्या दोपोळी रोषी सांगेन ऐका समस्त ऋषी तुझ्या गैती विष्णुसी ते जावे याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कवित्थ केतकी शशांकेसी श्यामपुष्पे वर्जावी कृष्णपिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका बकुळ दांडिक कैतका माधवी पुष्पे वर्जावी च्युतकुंद युथिका जाती रक्तपुष्पे वर्जावी कीर्ती ईश्वरार्चना दोष गणती श्वेतपुष्पे मुख्य लेखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावी दुर्वेसी दुर्गा शक्ती देविते यत्पुरुषं मंत्रेसी सुगंध विपावे परिमळेसी ब्राह्मणोस्तेती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्या आसी नावे सुवर्णपुष्प निरांजन सत्तास्येती मंत्रे करुण वेदाहमेती मंत्रे करुण पुष्पांजली अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन अपसव्य देवा प्रदक्षिण करुणी नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम बीज देखता सन्मुख जाबोनी वंदावे माता पिताशी गुरुसी नमस्कार करावे असी उभय हस्ते करणा स्पर्शी ऐकू भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शो निलिका साम वाम हस्त वाम पादावरी देखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक मैत्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नामावयासी सांगेन ऐका तुम्हासी वय उणे असेल जासी नमू नये विद्वज्जनी जप अथवा होम करिता दूर देखिले द्विज येता स्नान करिता जळी येता नमस्कार करू नये एकहस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसरी प्रेतनरू मूर्खजनांसी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्येसी संतुष्ट वावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवूनी पिठेसी उत्तर पूजा करा हर्षी मग करावी उद्वासन माता पिता घातकी यासी शुनी शोकच चांडलासी अतिथी आली या घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे पुत्रकुळा अन्न घालावे तात्काळा विमुख झाली या वर्षी सोळा इतर न येती घरासी अन्नदान विन अन्नग्रहण करू नये साधू जने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी इच्छेसी आला नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव पदसे यतीश्वराती ब्रह्मचारी जे समयी येती आपल्या घरी अन्न द्यावी निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे तिथीनी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख वैसोन भोजन समयी धरा मौन पादोभय जोडून वैसावे एका एक चित्ते मंडल करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षुणी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियेसा न करिता मंडल जेवी जरी अन्नरस नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस येरी अन्नरस नेती अवधारा उत्तर पूर्वा विमुखी देख पश्चिम मध्यम असे ऐक पितृकार्या उत्तरमुख सदा लक्षण वर्जावी कांस्य पात्र भोजनेसी तांबुला सहित अभ्यंगण गृहस्थासी मुख्य जाण यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज फुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हशी महापातकी होय जाणा सभे घेऊन बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालून चित्रगुप्तासी काढवावे सवेची परियेसी वामहस्त धोनी विशेषी पात्र दृढ धरावे मौन असावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणावती आपोषणावीन भोजन करी पापविमोचन करा तरी पुष्पोत्तर शतगायत्री जपता दोष परिहरे
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पञ्चामन्यं चतुर्विधम् अन्नं ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देव गिरिजार रमणु ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्नी रश्मी मंत्र जपावा मग मग घ्यावा प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमा अंगुष्ठकृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणायसी व्यानाय स्वाहा म्हणावयासी अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठानी अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचाबुलीने परियेसा समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्शे नये जाण जिव्हेने गिळोनी तक्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगेन ऐका तुम्हा विधान स्नान समयी धरा निर्गुण न धरिता वरुण स्वरनेयी होम करिता अन्नधरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू धरे त्यासी अशक्य असेल मौन जोरी प्राणाहुती घेत वरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परियसी धरू नये मौनासी श्राद्धान्न सेविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षुन पूर्वी द्रवाण कठिनान्न मध्ये परियेसा भोजनांतर समयासी जेवावे पुनः द्रव्यानासी बळन जाय परियेसी शीघ्र भोजन करावे जितुका मागेल आपुल्यामुखी तितुका ग्रास घ्यावा विश्वमुखी अधिक घेता ग्रासमुखी उच्छिष्ट बक्षिले फळ देखा न पैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे पित्यादिकांशी व्रतबंधाविने पुत्रासी कन्याकुमारांशी दोष नाही भोजन करी स्नानाविण होम न करिता जेवी कवण अन्न नव्हे ते तुम्ही जाण म्हणे पराशर ऋषी दीपजाय भोजन करिता पात्र धरावे स्मरत संता पुनरती दीप आणून लावता मग भोजन करावे स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महारोष दिसू नये व्योम आकाश अंधकार जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेविते न जेवता श्रिया दोषी महापातके घडती जाणा न करावे सहभोजन जेविता होय उच्छिष्ट भक्षण कुलस्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियेसा सभे वैसोनी एकासनी अथवा आपले धुरुणी प्राशन न करावे पाणी महादोष परियेसा कृष्ण वस्त्र नैसोनी आपण अपार दोष देविता जाण श्रीजन वाढती कासे विण उच्छिष्ट समान परियेसा उठोनी जावे प्रक्षालनासी गंडुष करोनी मग हस्त पक्षी न करिता गंडुष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षालिता परियेसी मध्यमांगुली दात खासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरक परियेसा हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगिन परियेसी बंधुवर्ग असती जयासी पुसू नये वस्त्री कर मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतेसी येणे परी विधीसी भोजन करावे द्विरोत्तमे पित्त विनदी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्न कैसी निरोप पावे कृपेने नखकेश पडले अन्न स्पर्श केलिया मार्जारे जाण वायस घारी कुकुटादिक करुण स्पर्शले अन्न त्यजावे धेनु मूषक मुखस्पर्श अथवा संपर्क अध केश त्यजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी धृत तैल संविस्त्रित शिळे अन्न पवित्र तळीले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा आषाढ्याचे वटक देखा शिळे नव्हते कधी ऐका जैसे लाह्यापीठ देखा शिळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियेसी विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर प्रमुख चूर्ण पर्ण सत्वर द्यावे घ्यावे पराम्हणासी परणे विन प्रमुख मुखी घालता आपण होय सुखी सप्तजन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळ भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयन घर येणे विधी आचरावे खटवा निर्मळ असावी जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वस्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियेसा निषिद्ध जांभूळ काष्ठाची वर्जावी प्रेत गज दंताची भिन्न काष्ठ त्यजावी साची परवी असावी खटवा लेखा स्वगृही शयन पूर्वमुखी श्वशूरगृही दक्षिणमुखी प्रवासकाळी पश्चिममुखी
शयन करावे परी येसा, सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विश्लेषा, विप्र आचार आहे ऐसा, ऋषी मार्ग शुभाचर, पूर्णकुंभ ठेवणी वशी, मंगळद्रव्ये घालावे बहुवसी, रात्री सुक्त म्हणावे परीयसी, विष्णू स्मरण करावे, निषिद्ध स्थानी निजावयासी, सांगेन ऐका समस्त ऋषी, जेन देऊन स्मशानीसी, एका वृक्षातळी वरजावे वारुळा जवळी, वरजावी आपण तळ्यासी पाळी, नदी तीरी साधू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये, वरजावे न शयन धान्यावरी, निजू नये मोळके घरी, वडील खालती निजती जरी, खटवा वरजावी त्यांपुढे, नेसोनी ओले अथवा नग्न, निजू नये शिर वेष्टून, आकाशाखाली वरजोन, दीप असता निजू नये, पूर्वरात्री अपरात्रीसी, निजू नये परीयसी, असू नये श्रीपासी, रजस्वला चतुर्थिनी, असावे जाणावे उपवित्तीसी, वृष्टी पडो नये योडीसी, आयु क्षीण परीयसी, दीप वर्जावा या कारणे, निळ वस्त्र नेसले स्त्रियेसी, करितासंग परीयसी, पुत्र उपजे चांडाळयसी, शुभ्र वस्त्र विशेष, रजस्वलान होता श्रेयसी, न करावा संग परीयसी, संग करिता महादोषी, आणिक प्रकार एक असे, 10 वर्षे होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रासी, ऐका तुम्ही समस्त ऋषी, पराशर सांगत असे, ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय 5वे दिवशी, 6वे दिनी पुत्र परीयेसा, विषम दिवशी कन्या जाण, समदिवशी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ पूर्ण, चंद्रबळ असावे, मूळ मघा रेवतीसी, संगन करावा परीयेसी, कोप नसावा उभयतांसी, संतोष रूपे असावे, ऋतुकाळी श्री पुरुषांसी, जे जे असेल मानसी, सत्वरज तमोगुणेसी, तैसा पिंड उपजे देखा, ऐसा ब्राह्मणाचा आचार्य, सांगता झाला पराशर, ऐकोनी समस्त ऋषीश्वर, तेणे परी आचरती, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी, जो आचरी विधीशी, दैन्य कैसे तया घरी, जो वंद्य होत देवांसी, कामधेनु येईल घरासी, लक्ष्मी राही अखंडेसी, पुत्र पौत्री नांदत, म्हणते श्रीगुरु तयासी, आचार सांगितले तुझ हर्षी, न जावे आता भिक्षेसी, आचार करून सुख ऐस, जी जी इच्छिसी कामना, होईल निरुती सत्य जाणा, कन्या पुत्र नांदती सगुणा, संदेहन धरावा मानसी, ऐसा वरलाधुनी, विप्र गेला संतोषोनी, होता तैसेसी आचरोनी, सकळाभिष्टे गादला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणम नाम सप्तत्रिंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 38। श्री गणेशाय नमः। नामधारक विरवी सिद्धासी, पुढे चरित्र जाहले कैसी, विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला सिद्धमणी नामधारकासी, तुझे जे मोज पोससी, संतोष होतो आम्हासी, गुरुचरित्र आठविता, नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक, कधी नाही अराणुक, कधी नाही ऐसा दिवस नाही, ऐसे होता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परीयसी, असे काश्यप गोत्रेसी, नामतया भास्कर, ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन, उठवितात तया ब्राह्मणा, भोजन करी म्हणून या, संकल्प करुणी तो ब्राह्मण, श्री गुरुसी भिक्षा करविना आपण, सर्व सोपस्कार घेऊन आला होता परीयेसा, त्रिवर्गाच्या पुरते देखा, सर्व असे तंदूर कणिक, वरकड त्या प्रामाणिक, सोपस्कार असे त्यापासी, भोजन करिता झालानिशी, आपण आला मठासी, गाठोडी ठेवी आपुले ऋषी, मग निद्रा करी देखा, नित्य घडे ऐसेची तयासी, भक्त येती आराधनेसी, आराणुक नसे त्यासी, नित्य जेवी समाराधनी, समस्त त्यासी हासती, पहा हो समाराधनेची आयती, घेऊनी आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधनी, मास 3 प्रविल्यावरी, समस्त मिळवणी द्विजवरी, परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकले, बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावयासी, स्वयंपाक करी वेगेसी, म्हणते श्री गुरु कृपा सिंधू, ऐकोनी श्री गुरुच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला, चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला आयतीसी, आणिले द्वयशेर घृत, शाखा दोन्ही त्यापुरत, स्नान करुणी सुचिरभूत, स्वयंपाक केला तैवेळी, समस्त ब्राह्मण तैवेळी मिळून आले श्री गुरुजवळी, म्हणती आजी आमुची काळी, यावनाळ अन्न करी,
नित्य होते समाराधन आम्ही जेवितो वृष्टान्न पैचा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती तुझासी नका जाऊ घरांसी शीघ्र जावी अंतरीशी येथेचे देवा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी का होईल गणेशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तत्क्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण विलोक देता जाऊ थांबून ब्राह्मण समजता पाचारी ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक भावया होईल निशी तुवा शीघ्र गुरुसी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळ आपण ब्राह्मण मी येती ऐसे म्हणे आपण जेवू अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी सहपंक्तीने ब्राह्मणासी जेव आम्ही निर्धारी ब्राह्मणांसहित आम्हासी जेवू वाढी घेतू करीसी जरी अंगीकार न करीसी न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणांसहित जेवू कालीना ब्राह्मण म्हणी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवणे करी आपले वाक्य सत्य करील मग काय करी तू ब्राह्मण विनवी तसे कर सोडून मजले येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु आणिक शिष्यासी निरोपिती जा वेगेसी बोलावुनी आणि ब्राह्मणासी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावित स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करा वेगेसी जेवा आज सह कुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तुवायसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतोस आराधना श्रीगुरूचा निरोप घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्यास हसून काय जेवा म्हणतोस ब्राह्मणा वृद्ध ब्राह्मणा ऐसे म्हणती निंदा न करा श्रीगुरु ऐकती जैसे श्रीगुरु निरोपिती तैसा बोलतो ब्राह्मण ओका बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा करिता झाले उपचारी मनपूर्वक करिभक्ती बळवी केली मंगलारती तेणे श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणुनी आपणा जवळी ठेवी म्हणती तयवेळी आणुनी या तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकून ठेवी आम्हापाशी म्हणून वस्त्र देती तयवेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊन करी श्री गुरु प्रक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तयवेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणासी गुढोर नको अन्नासी काढणी नेऊनी समस्तांसी वाढी वेगी म्हणून या तुप घालूनी घटात होतुनी घे आणि कात वाढी वेगी ऐसा म्हणत निरोप देती श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी वाढू लागा या बीजाशी पाणी उठिले रोवसी वाढू लागले तै वेळी भरुणी नेती जितके अन्न पुन्हा मागू ती परिपूर्ण वृद्ध भरले असे पूर्ण घट होतुनी नेता ती वाढिले समस्त पंक्तीशी सहपंक्तीशी गुरुसी जेविताती अतिघर्षी विजवड पुसकसे कृत असे आपुले करी वाढतसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आखंडवली जेविलो तुझाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करीती मुखा उच्चिष्ट काढीती तात्कालिका आश्चर्य म्हणती तय वेळी तांबुलादी देती समस्तांसी श्रीगुरु बोलवुनी तयांसी बोलवा म्हणती आपुले परतप्रांसी समस्त येऊनी जेवितील आले युक्त पुढ समस्त जगून गेले पंचामृत श्रीगुरु मारुती निरोपित शुद्राग्नी ग्रामलोक बोलवा त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवून गेले तय वेळी शिवपुसती ब्राह्मणांसी आता कोणी राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी आसी अत्यंत आहे ती मुरले बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढवी त्यासी जितके मागती भक्तीसी तुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त देखा प्राणी मात्र नाही भूका सांगता ते शिवनायक डांगोरा पिठा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे करीत ऐसे श्रीगुरु निरोपित दरे ग्रामी तय वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परी येसी मग निरोपित त्या द्विजांसी भोजन तुवा करावे श्रीगुरु निरूपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितके केले होते तितके अन्न असते तितके उरले असे अन्न
श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जळ चरांसी तृप्त होती तेही जीव तुटे झाली या कधी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त जाहते तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्त्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरणी असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णी श्री नृसिंह सरस्वती नरवीस्तो व दंडधारी सप्तत्रयमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक आणि अपार चरित्रता अमित हो सांगता चित्तीवरी समस्त दैवते त्यांचे नव्हे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनाम भारत संवादे अन्नपूर्ति द्विज चतुःसहस्र भोजनम नाम अष्टादशोत्तम प्रायः श्री गुरु तातयर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः।